लैंग्वेज आपको समझ में आएगी मराठी। मुझे इतना डर लगता है, गाड़ी छूने को भी डर लगता है, क्या करूं। दुसऱ्यांची नको चिंता, आपल्या कामात रमून जावं, कुणाशी नको तुलना करायला, स्वतःमध्येच आनंद शोधावा. जग कितीही काही म्हणू दे, आपण मात्र हसत राहावं, कारण आयुष्य सुंदर आहे, ते स्वतःच्या मनाप्रमाणे जगावं. तर नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं मी आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर कशा वाटल्या आज माझ्या कविताच्या ओळी? मी म्हटलं स्टार्टिंग अशीच करूया ब्लॉगची. तर मी जेव्हा व्हॉईस ओव्हर करेन ना, अशी स्टार्टिंग करत जाईन. एक छान 4 प्रेरणादायी गोष्टी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगेन. तर आजचा ब्लॉग मी हा ना 2-3 दिवसाचा मिळून टाकलेला आहे. तर आजचा ब्लॉग हा 3 दिवसाचा कंटिन्यू असेल, ठीक आहे. तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलेलं आज मी मटर पनीरची रेसिपी तुम्हाला शेअर करणार होते. खरं थोडंसं इथं मला म्हणजे माझं थोडंसं हे झालं इथं गणित चुकलेलं आहे. कारण आज ना इथं लाईट गेलेली. खूप वादळ होतं आणि इथली लाईट काढलेली. त्यामुळे आज मी पनीर रेसिपी तुम्हाला दाखवू शकलो नाही. आणि हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशीचा रात्रीचा शूट केलेला आहे. हा पूर्ण दिवसाच्या क्लिपा नाही त्याच्यामध्ये. हा रात्रीचा शूट केलेला होता. इथं मी हरभरे भिजत घालत आहे. कारण दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती आणि नागपंचमी दिवशी आमचा उपवास असतो. त्या दिवशी आम्ही उसळ आणि पोहे बनवून खातो. खरं ह्यानी तर आता नाही आहे तिथं आमच्यासोबत. मी आणि मुलं एवढीच आहे आणि मुलांना टिफिनमध्ये पण काही ना काही स्पेशल द्यावं लागतं. म्हणून मी काहीतरी दुसरंच बनवणार आहे. सांगेन मी तुम्हाला पुढं काय बनवणार आहे ते. इथं मी हे घालत आहे फोडणी घालत आहे वरणला आणि एका साईडला वरण बनवलं रात्रीसाठी आणि राईस बनवलं आणि इथं मी कस्टर्ड बनवून ठेवत आहे रात्रीच. कारण उद्या नागपंचमी होती ना, मग मुलांसाठी काहीतरी स्वीट पण बनवायचं होतं. मी म्हटलं इथं गरमी आहे, त्यांनी खीर वगैरे खाणार नाहीत, म्हणून कस्टर्ड बनवायला घेतलंय. कस्टर्ड बनवून रात्री ठेवते, मग पूर्ण रात्र फ्रिजमध्ये राहिलं ना, दुसऱ्या दिवशी खायला खूपच टेस्टी लागतं. तर त्याचीही तयारी चालली आहे. तर आमच्याकडे कसं असतं नागपंचमीला ना पूर्ण दिवस आम्ही ना उपवास करायचो आणि उसळ वगैरे बनवतात. पोह्यांचा हे असतो बेत असतो त्या दिवशी. खरं कसं मुलं स्कूलला जातात ना आणि मुलांना टिफिनमध्ये पोहे देणं योग्य नाही कारण ते पोहे आकडतात ना. तर त्यासाठी मी विचार केला, की आमच्याकडे ना तवा ठेवला जात नाही नागपंचमीला. म्हणजे भाकरी, चपाती असं काही केलं जात नाही. मग मी विचार केलं, की हे करू आपण त्यांच्यासाठी पुरी वगैरे बनवू. तर सकाळी त्यांच्यासाठी उसळ आणि पुरी बनवून दिली. तर मंडळी तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहताच आणि सांगायचं म्हणजे आज मी चालले मंदिरला आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आज आहे नागपंचमी आणि मी राहते राजस्थानमध्ये आणि राजस्थान जोधपूरमध्ये राहते मी. तर इथं ना मला आता कुठं वारूळ वगैरे सापडणार नाही आहे आणि मला पूजा करायची होती. तर वारूळ तर सापडणार आहे त्यामुळे मी चालले आता मंदिरमध्ये. तर पिंडीलाच दूध मग चढवून येते, अर्पण करून येते. त्याच्यासाठी आता मी क्वार्टर्सकडे चालले, कॅम्पमध्ये चालले. तिथं मंदिर आहे शिवचं, तिथं आता मी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. चला आता निघायला लागले मी आणि कॅम्पमध्ये जाताना कंपल्सरी हेल्मेट घालावंच लागतं. तर आज मला ऐश्वर्याने आपल्या क्वार्टरकडे बोलवलेली. तिनं म्हटली आपण ना बेळगावच्या रीतिरिवाजानं ना आपण हे करूया, नागपंचमी सेलिब्रेट करूया आणि इथं याच माझ्या क्वार्टरकडेच या. तर मी तिकडंच चालली होते. तर अरे बापरे, बाहेर आले आणि पाहते तर काय टायर पंक्चर होता. पंक्चर वगैरे काढलं आणि मग त्यानंतर मी ऐश्वर्याकडे गेले. हाय, लाईट गेले का? हाय, इकडे इकडे आई दीदी वीडियो बनाती है यूट्यूब पे. क्या क्या नाम से? पद्मजा. पद्मजा गुरव ब्लॉग्स. इनची पण रील्स का है ना होणार. सब एडिटिंग करके डालेंगे. अबे ये क्वार्टर का वीडियो है इनके इसमें. अच्छा. तुला आठवण आली ना तो क्वार्टरचा व्हिडिओ पाहायचा तू. मी बघितलं कधी कधी. हा हमेशा के लिए तेज चल दे. बाबू कितने सारे दे रहे हो? ये तो मुझे पसंद नहीं है पापा. चलो ये तो इसमें तो खा. मैं तो दूसरे का देख देख दिन भर मतलब इतना दूर पर आती हूँ. हाँ. इससे तो आप ही को देखो. लेकिन मेरी लैंग्वेज आपको समझ में आएगी मराठी. हाँ तो समझ में आती है. मैं तो एक बार से मतलब गाड़ी चलाई थी और अच्छे से चलाना नहीं आई. शाम को बच्चों को बैठा के भी चला दी और एक दिन जब गिर गई तब से तो मुझे इतना डर लगता है, गाड़ी छूने को भी डर लगता है, क्या करूँ. बहुत डर. फिर चलाते ही नहीं हो आप? नहीं,
मुझे डर लग गई है, तब से चलाती नहीं हूँ। मेरे हाथ में मैं गिरी, आएगी ना, मैं गिर गई ना तब से मैं मुझे भी गिर बहुत- गई, मेरा पैर फ्रैक्चर हो गया, फिर भी चला फिर रही भी हूँ। चला रही हूँ। नहीं बाबा, मेरे को तो सोच के ही डर लगता है। मैं भी चलाती हूँ, लेकिन जैसे रेगुलर रहेगी ना तो कहीं पे भी चली जाऊंगी, लेकिन रेगुलर नहीं रहने से तो डर लगता अब है। तो मुझे छूने को भी मैं बोलती हूँ बाबा। ऐश्वर्याच्या क्वार्टर बाहेर ना अशी छान हिरवीगार झाडं आहेत ना, त्यामुळे तिचं क्वार्टर खरंच खूप थंड राहतं माझ्या घरापेक्षा. कारण माझ्या घरी खरंच खूप गरमी असते आणि तिचं क्वार्टर खूप थंड. चाहे कुछ भी ही बघा बस खुद आली को ईशाची, म्हणून ही का? सांगितलं ईशाची. खुद ईशाला को जवळ आले की मग रोज मग स्वराज तिकडे ती ईशाला पण घेऊन जातो मी खुद रोज. को आना चाहिए ना करने। मग भारी झालं की इथंच आली ना, मला वाटलं अजून तिकडे खालती जावं लागतं असं. आई स्वराजला ना तर खाली जायला पाहिजे. हा हाँ, त्याला पण आणायला जावं लागणार, ये ईशा का खरं बस तर है दीड क्या? वाजता ना. अच्छा, ईशा का है ये, ईशा का कहीं भी रुकवा देती हूँ, फिर इसको इधर का किसी की ईशा प्रायव्हेटला घातलीस म्हणून ही प्रायव्हेट ना, हाँ न्यू हॉरिझॉनला आहे ही. तो आर्मी स्कूलला आहे ना, वर्षी न्यू आर्मी स्कूलला ही जण. प्री प्रायमरीला असेल ना तो. पानी थक गई है पूरा. किती छान वाटायला लागले बघ, क्लायमेट छान झालंय ना आता इथं एवढ्या गरमीमध्ये. आता ह्या ब्लॉगवरती कोणी नवीन असेल आणि ऐश्वर्या वगैरे कोण आहे हे तुम्हाला माहिती नसेल, तर माझा जुना व्हिडिओ जाऊन तुम्हाला पाहावा लागेल, जो मी ऐश्वर्याच्या क्वार्टरवरती बनवलेला आहे ऑलरेडी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर इथे ना ऐश्वर्याचा मोठा मुलगा ना आर्मी पब्लिक स्कूलला जातो आणि मुलगी जाते प्रायव्हेट स्कूलला. तर प्रायव्हेट स्कूलवरून तर बस येते घरी. खरं ह्याची कसं बस असते, आर्मी स्कूलची बस कशी असते, एक स्टॉप ठरवला जातो आणि त्या स्टॉपला जाऊन सर्वांनी की नाही आपल्या मुलांना घ्यावं लागतं. मग ही बस ना घरी घरी येऊन मुलांना सोडत नाही. चला आता बाळाला पिकअप केलं, आता घरी चाललोय. पद्मजा आले म्हणाला, एवढं लवकर ओळखलं. चल चल पद्मजा म्हणालास मला, स्मार्ट बॉय. चला मुलं आली आणि आम्ही चाललोय आता परत ऐश्वर्याच्या क्वार्टरकडं. मी ऐश्वर्याला म्हटलं तू निवांत पूजा करून ये. वारूला मी खूप शोधलो खरं भेटलं नाही आणि मी म्हटलं मी मुलांना घेऊन जाते आणि मी पूजा करून येते, कारण मुलांचा पण स्कूलचा यायचा म्हणजे स्कूल सुटायचा वेळ झाला होता आणि ऐश्वर्याकडे आणखीन एक कामानिमित्त आलेली मी. मला ना ऐश्वर्याकडनं ही मिरची घ्यायची होती, मसाला मिक्स केलेली. मी गावावरून आणलेली मम्मीकडून, खरं माझी ना मिरची संपली मसाला मिक्स केलेली. तर काय झालं, आमची पोस्टिंग आले त्यामुळे मी सामान थोडं-थोडंच आणलेलं आणि अचानक असं संपेल म्हणून वाटलं नव्हतं आणि आम्हाला अजून थोडे दिवस जाणार आहेत हे माहिती नव्हतं मला. तर मम्मी येणारच आहे पुढच्या महिन्यामध्ये. मग मी म्हटलं ऐश्वर्याला, मी मम्मी आल्यावर तुला देईन, मला आता थोडं दे, कारण ह्या मिरचीमुळेच ना आमच्या भाज्या खूप टेस्टी बनतात. तर ऐश्वर्याला बाय केलं, मुलांना पिकअप केलं स्कूलवरून आणि स्कूलच्या जवळच ना हे मंदिर आहे. तर इकडं आलेले मी मंदिरला पूजा करायला. कारण आम्हाला वारूळ तर सापडलं नाही आणि आमच्याकडे ना नागपंचमीला खूप छान-छान प्रोग्राम होतात. हे वगैरे पाळणा वगैरे बांधला जातो. ते दिवस मी खरंच खूप मिस करते आणि ते दिवस माझ्या मुलांना खूप म्हणजे माझ्या मुलांना ते खूप मिस झाले दिवस. कारण मुलांनी ते काही गोष्टी अनुभवल्याच नाहीत. कारण मुलं लहानाची मोठी आपल्या पप्पांसोबतच झालेली आहेत आणि आपल्या गावाकडचे सण काय असतात आणि तिकडच्या परंपरा काय आहेत, ते की ह्या मुलांना अजिबातच माहिती नाहीये. म्हणजे माझ्या मुलांना अजिबातच माहिती नाहीये. कारण आम्ही वर्षातून 1 महिना एक सुट्टीत जातो. मग त्याच्यामुळे ना त्यांना गावाकडच्या परंपरा, रीतिरिवाज काय आहेत ते अजिबात माहिती नाही. खरं मी त्यांना सांगत असते, की असं होत असतंय आमच्या गावाकडे म्हणून. म्हणजे मी माझ्या गावाकडच्या प्रत्येक सणाची त्यांना इन्फॉर्मेशन देत असते आणि YouTubeवरती व्हिडिओ पण दाखवते. हे बघा अशा पद्धतीने आपल्या गावाकडं सर्व सण सेलिब्रेट करतात. मग ते पण म्हणतात, "मम्मी आम्ही कधी जायचं गावाकडं? आम्ही कधी हे सर्व सेलिब्रेट करायचं?" म्हणतात. मग ते थोडंसं त्यांचं बोलणं ऐकून मनाला वाईट सुद्धा वाटतं मला, की ते आमच्या गावाकडचे सण मुलांना ना अनुभवायलाच भेटले नाहीत त्यामुळं. खरं मी म्हटलं अनेक थोडे दिवस बाळा, मग आपण जाऊ. आज नागपंचमी सण असला तरी मंडळी मला अजिबात वाटेना, की आज आपला सण आहे या राजस्थानमध्ये राहून ना, खरंच सांगते. तर कारण आज आपल्या गावाकडे ना खूप उत्साह राहतो. आज लाडू बनवतात. मेन म्हणजे मम्मी आमची ना रव्याचे लाडू खूप छान बनवते. बेसन लाडू, रवा लाडू, आणखीन फराळ वगैरे बनवला जातो. तर मी खरंच माझ्या गावाला आज खूप मिस करत आहे आणि तेजस्वी पप्पा आमच्या सोबत नाही आहेत. म्हणून मी ना जास्त काही आज बनवलं नाही. मी फराळ वगैरे बनवला नाही.
कारण त्यांनी ड्युटीनिमित्त थोडे दिवसांसाठी बाहेर गेलेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करेन मी तुम्हाला. तर त्याच्यासाठी तुम्हाला ना कंटिन्युअसली माझे ब्लॉग फॉलो करावे लागतील. तर दुपारी घरी आले आणि असं काही मस्त जेवण केलं. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.